नमस्कार. कोण कशाचा उपयोग कशासाठी करेल, कोणत्या कारणासाठी करेल, हे काही सांगता येत नाही. आता कोणी सायकलचा उपयोग पिठाच्या गिरणीसाठी करतात. जे सायकलचं एक चाक काढायचं आणि तिथे गिरणी लावायची. असं अनेक लोक काही ना काहीतरी उद्योग करत असतात. तसंच काहीसं थोडंसं माझ्या बाबतीत पण झालं. म्हणजे कसं आहे की नक्षत्र, ग्रह आणि सूर्य, चंद्र, मंगळ हे जे सगळे बाकीचे ग्रह आणि नक्षत्र जे आहेत, याचा उपयोग साधारणपणे कशासाठी केला जातो? ज्योतिषासाठी. म्हणजे ही कुंडली वगैरे मांडून तुमचं भविष्य कथन करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. पण माझ्या बाबतीत थोडंसं वेगळं घडलं. माझ्या बाबतीत काय घडलं की या नक्षत्रशास्त्राचा उपयोग मी त्या व्यक्तीचं जन्मजात मानसिक व्यक्तिमत्व कसं आहे हे अगदी काटेकोरपणे आणि सखोलपणे निदान करण्यासाठी केलं. म्हणजे नक्षत्रशास्त्र हे तर आहेच, त्याबद्दल काही वादच नाहीये, पण त्याचा उपयोग आपण कसा करतो याच्यावरती सगळं अवलंबून आहे. मग आता हे नक्षत्रशास्त्र, व्यक्तिमत्व निदान हे सगळे काय प्रकरण आहे, हे थोडक्यात मी या व्हिडिओमध्ये तुमच्या समोर मांडणार आहे. सुरुवातीला मी माझी ओळख करून देतो. मी डॉक्टर उदय देशपांडे. मी गेली 30 वर्ष झालं प्युअर होमिओपॅथिक प्रॅक्टिस करतो आहे. आता होमिओपॅथी म्हणलं की तुमच्या डोळ्यासमोर ते विशिष्ट गोष्टी येणं साहजिक आहे. म्हणजे त्या साबुदाण्यासारख्या छोट्या छोट्या पांढऱ्या गोळ्या, त्याचबरोबर ती क्लिष्ट आणि अतिशय चिकट अशी केली जाणारी रुग्ण परीक्षा, असंख्य प्रश्न आणि हे सगळं तुमच्या डोळ्यासमोर येतच, आणि काही महिने चाललेले उपचार वगैरे. मग हे सगळं का आहे होमिओपॅथीमध्ये? आता मी स्वतः होमिओपॅथिक डॉक्टर आहे, त्यामुळे मी हे सांगू शकतो की हे का आहे. मुळात कसं आहे की होमिओपॅथी इज अ सिस्टीम ऑफ इंडिव्हिज्युअलायझेशन. इंडिव्हिज्युअलायझेशन म्हणजे काय की एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीपासून वेगळं करणं. होमिओपॅथीमध्ये आम्ही काय करतो की एकाच आजाराच्या 2, 3, 4 व्यक्ती असतील तर ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपासून कशी वेगळी आहे याचं आम्ही निदान करतो, आणि तेही लक्षणांवरती आधारित करतो. म्हणजे लक्षणांचा सखोल अभ्यास करतो आणि त्यावरती आधारित ही व्यक्ती एकाच आजाराची त्याच आजाराच्या दुसऱ्या व्यक्तीपासून कशी वेगळी आहे याचं निदान करून त्याला योग्य ते औषध आम्ही देत असतो. आणि त्यामुळे तो वेळ लागतो. म्हणजे काय थोडक्यात की त्याच्या आजारपणाचं व्यक्तिमत्व आपण शोधून काढतो लक्षणांवरती आधार, कारण ती व्यक्ती विशिष्ट प्रकारची लक्षणं निर्माण करते जी दुसरी व्यक्ती करू शकत नाही. अशा प्रकारचं ते निदान असतं. म्हणजे थोडक्यात हे एक प्रकारचं व्यक्तिमत्व निदान आहे. आता व्यक्तिमत्व निदान म्हणजे व्यक्तिमत्व नेमकं कसं आहे याचे निदान करण्याच्या अनेक गोष्टी आहेत, अनेक प्रकार आहेत, अनेक मार्ग आहेत. साधारण बाजारामध्ये जे अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत मार्ग, त्यामध्ये ते काय केलं जातं की एक प्रश्नावली असते, 40, 50, 100 प्रश्नांची प्रश्नावली असते. प्रत्येक प्रश्नासमोर तुम्हाला एक ते ऑप्शन्स दिले जातात, त्याच्यावरती टिक करायचं. 0 ते 4, 0 ते 5, 0 ते 6 असे ऑप्शन असतात, मार्किंग असतं. आणि तुमच्या एकंदरीत सगळ्या ह्याच्यावरती आधारित मग ते गोळाबेरीज करून तुमचं एक व्यक्तिमत्वाचं एक ढोबळमानाने निदान केलं जातं तिथे, आणि तुमच्या हातामध्ये तुमचा रिपोर्ट पडतो. आता हे जे व्यक्तिमत्व निदान आहे, हे व्यक्तिमत्व निदान म्हणजे एक छोटासा झरोका आहे. झरोका म्हणजे जो आपल्या छताच्या छिद्रातनं जी काही प्रकाशाची तिरीपात येते आणि त्यावरून आपल्याला सर्वसाधारणपणे कळतं की बाहेर काय अंधार आहे का, उजेड आहे का, ढग आलेत का, पाऊस पडतोय वगैरे वगैरे. अशा प्रकारचं ते निदान असतं, व्यक्तिमत्वाचं निदान. पण यामध्ये वेगळी आणखी काही पद्धत आहे का याचा शोध घेताना साधारण 14 वर्षापूर्वी मला ह्या नक्षत्रशास्त्राचा कुठेतरी एक माझ्या वाचनात आलं,
आणि त्यानंतर मी त्याचा थोडासा धांडोळा घेतला आणि नंतर लक्षात आलं की अरे हे आहे काहीतरी याच्यामध्ये नक्कीच काहीतरी दिसतंय. कारण 70-75% व्यक्तिमत्व बऱ्यापैकी मॅच होत होतं. म्हणून मग मी त्याचा थोडासा सखोल अभ्यास करायचा सुरुवात केली आणि बरेच वाचन झालं, बरेच प्रयोग झाले, बऱ्याच गोष्टी झाल्यानंतर ही गोष्ट माझ्या लक्षात आली की आधुनिक मानसशास्त्र आणि हे नक्षत्रशास्त्र यांची जर का योग्य पद्धतीने सांगड घालण्यात आली तर असं एक नक्षत्र व्यक्तिमत्व निदान पद्धती आपण निर्माण करू शकतो की जेणेकरून कोणत्याही व्यक्तीचं जन्मजात मानसिक व्यक्तिमत्व हे अतिशय सखोलपणे, अतिशय काटेकोरपणे आपण त्याचं निदान करू शकतो. जवळजवळ 98-99% हे निदान परफेक्ट असतं. मग हे करण्यासाठी काय करावं? मग 13-14 वर्ष झालं त्याच्यावरती अभ्यास केला, प्रयोग केला. बरं ठीक आहे, व्यक्तिमत्वाचं निदान आपण करू शकतो, इथंपर्यंत झालं. मग त्या व्यक्तिमत्वामध्ये काही मर्यादा, काही कमतरता, काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी दूर करण्यासाठी म्हणून त्याच्यावरचे उपचार ते पण डेव्हलप केले, त्याच्यावरती पण संशोधन केलं. पुष्पौषधी असतात, होमिओपॅथिक औषधं असतात, काउन्सिलिंग असतं. हे सगळं कसं आपल्याला तिथे अप्लाय करता येईल हे सगळं तयार केलं. हे सगळं करत असताना एक गोष्ट लक्षात आली की प्रत्येक व्यक्ती ही स्वतःची गुलाम असते. म्हणजे आपण म्हणतो ना, मी माझा गुलाम, माझ्यातल्या मीला सलाम, मी माझा गुलाम, तशा प्रकारचे प्रत्येक जण स्वतःचा गुलाम असतो. म्हणजे कसं की हे जे व्यक्तिमत्व आहे, जे ज्याचं आपण निदान करतो नक्षत्रशास्त्राद्वारे, हे व्यक्तिमत्व साधारणपणे 8 विभागात विभागलेलं असतं. त्याच्या व्यतिरिक्त 2 वेगळे विभाग असतात. हे टोटल 10 विभाग असतात. तर हे जे 8 विभाग आहेत, या 8 विभागांमध्ये आपण काय काय तपासतो? तर पहिल्या विभागामध्ये आपण त्यांच्या उपजत वृत्ती कशा आहेत, की ज्या आतून येतात, उर्मी असतात त्या. दुसऱ्या विभागामध्ये त्याची स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची पद्धत कशी आहे, त्याच्या क्षमता किती आहे. तिसऱ्या विभागामध्ये त्याचा स्वभाव किती आहे, कसा आहे. म्हणजे ती व्यक्ती येणाऱ्या परिस्थितीला कोणत्या प्रकारे तोंड देते, कशा प्रकारे प्रतिक्रिया देते, म्हणजे इतरांना ती व्यक्ती कशी दिसते. चौथ्या विभागामध्ये त्याच्यातली ऊर्जा, ठामपणा, त्याच्यातली निर्णय क्षमता, इच्छाशक्ती वगैरे हे सगळं पाहिलं जातं. 5व्या विभागामध्ये त्याची आकलन शक्ती, संवाद क्षमता आणि इतर गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या समजतात. 6व्या विभागामध्ये आपण पुढे जाण्यासाठी, स्वतःला विकसित करण्यासाठी, आयुष्यात काहीतरी करण्यासाठी आपण कशा पद्धतीने पुढे जातो ते आपल्याला कळतं. 7व्या विभागामध्ये तुमचं सगळं संपूर्ण फिलिंग्स म्हणजे इमोशन्स, भावना, तुमच्यातली कला, तुमच्यातली सृजनशीलता आणि कलेला न्याय देण्याचं, कलेचं कौतुक करण्याची तुमची पद्धत, प्रेम करण्याची पद्धत किंवा एखादं सुख उपभोगण्याची पद्धत, हे सगळं त्या 7व्या विभागावर समजतं. आणि 8वा विभाग जो आहे त्यामध्ये तुमच्यातली कार्यक्षमता, तुमच्यातली कार्यकुशलता. आता इतक्या डिटेलमध्ये तुमचं व्यक्तिमत्व तुम्हाला जर का समजत असेल तर साहजिकच आहे की तुमच्यामध्ये कुठल्या कुठल्या सुप्त क्षमता आहेत आणि कोणत्या कोणत्या कमतरता आहेत, कुठल्या मर्यादा आहेत, कुठली कला आहे, कुठलं कौशल्य आहे, हे सगळं त्यातून समजतं. आता हे जे व्यक्तिमत्व निदान आहे, हे व्यक्तिमत्व निदान केल्यानंतर हे आजारांसाठी तर उपयोगाला येतच येतं, त्यात काहीच प्रश्न नाही. पण त्याचबरोबर आपल्या आयुष्यातल्या इतर गोष्टींसाठी सुद्धा हे अतिशय उपयोगाला येतं. उदाहरणार्थ, तुमचं करिअर. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अतिशय मानसिक ताणतणावांना सामोरं जावं लागतं. का जावं लागतं? की त्या करिअरसाठी आवश्यक ज्या गोष्टी तुमच्यामध्ये आहेत किंवा नाही, त्यामुळे किंवा तुमचा स्वभाव असेल, तुमच्या उपजत वृत्ती असतील, तुमच्यातले कौशल्य असतील, की जी तिथे नाही लागू पडत योग्य प्रकारे, आणि मग तिथे रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला ताणतणावांना
सामोरं जावं लागतं. मग तुमचं व्यक्तिमत्व ज्या पद्धतीचं आहे, प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी चांगलं असतं. जसं वाईट असतं तसं चांगलं असतं. मग त्या चांगल्याला अनुसरून तुम्ही कोणत्या प्रकारचं करिअर केलं पाहिजे हे आपण त्याच्यावरनं सांगू शकतो डिटेलमध्ये. त्याचबरोबर तुमचं करिअर तुम्ही सुरू केलेलं असेल तर त्या करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्ही स्वतःमध्ये काय बदल केले पाहिजेत हेही आपण सांगू शकतो. ते बदल घडवून आणण्यासाठी आपल्याकडे उपचार पद्धती पण आहेत. हे झालं करिअरचं. त्याचबरोबर नातेसंबंध. अनेक वेळेला आपले नातेसंबंध बिघडतात. नातेसंबंधांमध्ये ताणतणाव निर्माण होतो. याचंही आपण निदान करू शकतो. तुमचे पार्टनर आणि तुम्ही या दोघांमध्ये का मिळत नाही, का जुळत नाही, काय प्रॉब्लेम्स आहेत, व्यक्तिमत्वामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत, याचं निदान आपण करू शकतो. उपचारांद्वारे आपण ते दोन्ही एकमेकांना समसमान म्हणा किंवा सुसंगत करू शकतो. तिसरं, काही लोकांना असं वाटतं की बाबा आपलं व्यक्तिमत्व खूप छान असावं, मग त्यांना व्यक्तिमत्व विकास घडवून आणायचा असतो. तर या केसमध्ये सुद्धा आपण संपूर्ण व्यक्तिमत्व विकास हे एक वेगळं मॉड्यूलच ठेवलेलं आहे ट्रीटमेंटचं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा उपयोग जो आहे या व्यक्तिमत्व निदानाचा, की तुमचे आजारपण. मग तुमची आजारपण जी आहेत, म्हणजे एक असं सायकोसोमॅटिक सायन्स किंवा मनोकायिक आजारशास्त्र म्हणून आता नवीन शास्त्र एक उदयाला येत आहे, की मन आणि शरीर हे आपण दोन्ही वेगळं करू शकत नाही. शरीराचा मनाशी आणि मनाचा शरीराशी जो काही अन्योन्य संबंध असतो तो आपण टाळू शकत नाही. म्हणजे शरीराचे परिणाम मनावरती होतात, मनाचे परिणाम शरीरावरती होत असतात. म्हणजे कोणतंही आजारपण असेल, हे आपण जोपर्यंत स्वतः त्याला निमंत्रण देत नाही तोपर्यंत तो आजार आपल्याला होऊ शकत नाही. अगदी साध्या सर्दी खोकल्यापासून ते कॅन्सर पर्यंत. आता हे खूप मोठं विधान आहे पण ते सत्य आहे. एक उदाहरण म्हणून सांगतो. सर्दी खोकला का होतो? सीझन बदलला, सर्दी खोकला झाला, असं का होतं? तर कोणताही आजार होण्यासाठी बेसिकली तुमची प्रतिकार शक्ती त्याला कारणीभूत असते. ती कमी होणं, जास्त होणं याच्यावरती ती अवलंबून आहे. त्याचबरोबर वातावरणामध्ये जे काही जीवजंतू असतात त्यांच्या प्रमाणावरती अवलंबून आहे. सीझन ज्या वेळेला बदलतो, वातावरण बदलतं, त्यावेळेला जीवजंतूंचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलं असतं. आणि अशा वेळी तुम्ही जर का ओव्हर एक्झर्शन म्हणजे स्वतःला जास्त ताण दिला, शारीरिक मानसिक काळजीमुळे, टेन्शनमुळे किंवा काही शारीरिक कष्ट नको इतके केले, तुमचं शरीर सांगतंय थांब पण तुम्ही नाही थांबला, खूप मानसिक ताणतणावाखाली राहिला, तर नक्कीच त्याचा परिणाम तुमच्या प्रतिकारशक्तीवरती होतोच होतो आणि तुम्ही आजारी पडता. ते कॅन्सर. कॅन्सर म्हणजे काय असतं? शेवटी पेशींची बंडखोर वृत्ती असते. ही बंडखोर वृत्ती आधी तुमच्या इथे निर्माण होते आणि त्यानंतर ती पेशींमधनं बाहेर पडते. त्याला पण कॅन्सर म्हणतात. तर हे अशा प्रकारचं मनोकायिक शास्त्र आहे. त्यासाठी हा नक्षत्र व्यक्तिमत्व निदानाचा उपयोग तर होतोच. आणि आपली जी चिमुकली मंडळी आहेत, आपली मुलं, ज्यांच्या बाबतीत आपण अत्यंत पॉझिटिव्ह असतो, आपण त्यांची प्रचंड काळजी करत असतो, तर त्या मुलांचं जर का भवितव्य घडवायचं असेल चांगल्या पद्धतीने, तर त्या मुलांची नक्षत्र चिकित्सा करणं आवश्यक आहे. ते मूल स्वभावताच कसं आहे, त्याच्या उपजत वृत्ती कशा आहे आणि ते कोणत्या क्षेत्रात चांगलं चमकू शकतं, त्याला मानसिक ताणतणाव कुठल्या परिस्थितीमध्ये निर्माण होतात, त्याच्यामध्ये काही वर्तणूक समस्या आहेत का, कुठल्या क्षेत्रामध्ये त्याने जायला पाहिजे, करिअर केलं पाहिजे, हे सगळं आपण त्या पालकांना सांगू शकतो. आपण त्या पालकांचं समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग करतो आणि त्या मुलाला काही औषधं, पुष्पौषधी वगैरे देतो, की जेणेकरून योग्य पद्धतीने त्या मुलाची वाढ होईल, कोणत्याही प्रकारची वर्तणूक समस्या, ताणतणाव वगैरे त्याच्यामध्ये निर्माण होणार नाही. तर अशा प्रकारे हे व्यक्तिमत्व निदान शास्त्र जे आहे, नक्षत्र व्यक्तिमत्व निदान, हे शास्त्र आपण उपयोगात आणू शकतो. आता
हा झाला पहिला व्हिडिओ. पुढच्या व्हिडिओपासून आपण याच्याविषयी अतिशय सखोलपणे जाणून घेणारच आहोत. पण पुढच्या व्हिडिओमध्ये मी सुरुवातीला मोनोकाईक आजार म्हणजे सायकोसोमॅटिक आजार कशा पद्धतीने निर्माण होतात, कसे असतात, काय असतं त्यांच्या पाठीमागची कारणं, हे थोडक्यात सांगणार आहे. तर या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो. धन्यवाद.